नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 26 ऑक्टोबरचा हवामान अंदाज. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज राज्यात वारे वाहतील, तसेच अरबी समुद्रातील असलेले डिप्रेशन पूर्व उत्तर दिशेस सरकत दिनांक 3 नोव्हेंबरपर्यंत गुजरात राज्याकडे जाण्याची शक्यता राहील. तसेच बंगालच्या उपसागरातील असलेले डिप्रेशनचे उद्या चक्रीवादळात रूपांतर होऊन ते दिनांक 28 ऑक्टोबर रोजी आंध्र किनारपट्टी भागातून जमिनीवर येऊन ते पश्चिम उत्तर पूर्व दिशेस सरकत पूर्वोत्तर राज्याकडे जाण्याची शक्यता राहील. या दोन्ही डिप्रेशनमुळे अरबी समुद्रात व बंगालच्या उपसागरात अशांतता राहणार असून समुद्रात उंच लाटा राहतील. तसेच आज कोकणात, मुंबई उपनगरात, डहाणू, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, परभणी, अकोला या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या विभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. यापैकी कोकणात, मुंबई व उपनगरात, डहाणू, पालघर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. सदर काळात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच जळगाव, बुलढाणा, वाशिम, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया तसेच गडचिरोली जिल्ह्याचा उत्तर भाग, नांदेड, हिंगोली तसेच लातूर जिल्ह्याचा पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. सदर काळात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच लातूर जिल्ह्याच्या इतर भागात, यवतमाळ जिल्ह्याच्या पश्चिम दक्षिण भागात या दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. यापैकी काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तालुक्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. मला मिळालेल्या माहितीनुसार तालुक्याच्या काही ठिकाणी रात्री पाऊस पडला आहे असे समजते आहे. सध्या दोन्ही समुद्रातील डिप्रेशनमुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होत आहे. त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार फरक होऊ शकतो. महत्त्वाचे, मी पूर्वी सांगितले होते की सदर डिप्रेशनमुळे देशाच्या बऱ्याच भागात पावसाची शक्यता निर्माण होईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे आजपासून उद्यापर्यंत गुजरात राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच उद्यापासून परवापर्यंत पूर्व दक्षिण राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश व उत्तराखंड या राज्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच या राज्याच्या इतर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे उद्या दिनांक 27 ऑक्टोबरपासून 3 नोव्हेंबरपर्यंत भाग बदलत आंध्र प्रदेश, तेलंगणा, पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली तसेच छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल तसेच पूर्वोत्तर राज्ये या दिलेल्या राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता राहील. सदर काळात नेपाळ व बांगलादेश येथे पण मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील.
सदर काळात आपल्या राज्यात भाग बदलत काही जिल्ह्यात मुसळधार तर काही जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील। तो कोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारे पाऊस पडेल ते रोजच्या पोस्टमध्ये सांगितले जाईल। तसेच मी कालच्या अंदाजात सांगितल्याप्रमाणे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बनणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राचे डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता असून त्याच्या जाण्याच्या मार्गात बदल होणार असून शक्यतो ते पूर्वोत्तर राज्याकडे जाण्याची शक्यता सध्या दिसत आहे। त्याबद्दल मी पुढे आपणास माहिती देईन। सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा। धन्यवाद।